नमस्कार. आता सगळ्या सुभेदारांनी येऊन प्रियाला मागणी घातलेली असते आणि सांगितलेलं असतं प्रतिमा आणि प्रियाला की रविराज आणि अर्जुन सायलीला अश्विन आणि प्रियाचं तन्वीचं लग्न होतं हे कोणालाच या तिघांनाही सांगायचं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे आणि नंतर प्रतिमा ही प्रियाला लग्नासाठी तयार करते. तेवढ्यात तिथे सुमन येते आणि म्हणते वहिनी अहो तुम्ही कुठे जाता एवढे नटून थटून. तेव्हा प्रतिमा आणि प्रिया काहीच बोलत नाही. तेव्हा लगेच सुमन म्हणते मला असं वाटतंय की तुम्ही ना आता तुमच्या मुलीला लग्नासाठी तयार करताय. तन्वी ही जणू नवरी मुलगीच दिसते. तर आता इकडे कल्पना, प्रताप, अश्विन कोर्टामध्ये आलेले असतात. अश्विन त्याच्या डॉक्टर मित्रांनासुद्धा कोर्टामध्ये घेऊन आलेला असतो कारण विटनेस म्हणून. आणि तेवढ्यात तिथे प्रतिमा प्रियाला घेऊन कोर्टामध्ये पोचल्यावर अश्विन हा प्रियाकडे बघतच राहतो. तेवढ्यात आता सायलीला समजतं. सायली ही त्यांच्या मागून त्यांचा पाठलाग करत कोर्टात आलेली असते आणि सायली लांबून बघते तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि आता कोर्टात अर्जुन देखील आलेला असतो. तेवढ्यात प्रतिमाला फोन येतो रविराजचा. रविराज विचारतो प्रतिमा कुठे आहेस? एवढा गोंधळ कसला होतोय? खरं खरं सांग प्रतिमा कुठे आहेस? तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते मी कोर्टात आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो प्रतिमा तू आणि कोर्टात कशासाठी गेलीस? तेव्हा प्रतिमा म्हणते अश्विन आणि तन्वीचं लग्न आहे. ते ऐकून रविराजला धक्काच बसतो. रविराज म्हणतो प्रतिमा हे लग्न होऊ शकणार नाही. मी तुला सांगितलं होतं ना ते सुभेदार आपल्यासाठी मेले आहेत. मग तू तन्वी आणि अश्विनचं लग्न कसं लावून देतेस? अजिबात लावायचं नाही. जर हे तू लग्न लावून दिलंस ना तर मी त्या घरात कधीच येणार नाही. ते ऐकून आता प्रतिमाला धक्का बसतो. प्रतिमा लगेच म्हणते थांबा हे लग्न नाही होऊ शकत. तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा काय झालं? तू असं अचानक लग्न का थांबवतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते आता मला रविराजचा फोन आला होता. रविराज म्हणाले जर तन्वी आणि अश्विनचं लग्न झालं तर ते कधीही आमच्या घरी म्हणजे किल्लेदारांच्या घरात येणार नाही. ते आता बाहेर गेलेत कामासाठी. ते कायमचे तिकडे शिफ्ट होतील. ते ऐकून आता कल्पना, प्रताप, अश्विनला धक्का बसतो. तर ते म्हणाले आहेत की हे लग्न होता कामा नये. प्रतिमा काही कर पण हे लग्न थांबव. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यामुळे कल्पना म्हणते मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते पण हे लग्न आता होऊ शकत नाही. मी तन्वीला घेऊन घरी जाते. आता इथे तन्वीचे चांगलेच 12 वाजलेले असतात. आता ती प्रियाचा हात पकडून तिला फरफटत घरी घेऊन येते. घरी आल्यावर ताबडतोब रविराजसुद्धा घरी आलेला असतो. आता रविराज प्रिया घरात आल्या तिच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना त्या सुभेदारांचा आणि आपला काही संबंध नाही. तरीसुद्धा तू त्या अश्विन सुभेदारशी कसं काय लग्न करायला तयार झालीस? तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. तू एकही शब्द माझा ऐकत नाहीस. तू किती वेळा सांगितलं तुला त्या सुभेदारांच्या घरात जाऊ नकोस तरीसुद्धा तू जातेस. त्यामुळे तू आता या घरात राहायचं नाही. असं म्हणून रविराज प्रियाच्या हाताला धरून तिला घरातून बाहेर काढतो. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.